विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना पाहिल्या. राष्ट्रीय उत्पन्न कोणकोणत्या पद्धतीनं मोजायचं हे पाहिलं. आता मात्र आपण आजच्या तासाला राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणकोणत्या अडचणी असतात, कोणकोणत्या अडचणी निर्माण होतात, या बाबीचा आपण अभ्यास करणार आहोत. पुन्हा एकदा आठवण म्हणून राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे सांगतो आणि त्यानंतर आपण अडचणीला सुरुवात करू. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एक वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. याचा अर्थ असा होतो की देशात ज्या भिन्न प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण होतात, त्या निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं मूल्य हे पैशात मोजलं जातं, त्याला आपण साधारण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. आता हे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना दोन प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. त्यामध्ये पहिली अशी आहे की कन्सेप्च्युअल डिफिकल्टीज किंवा थेरॉटिकल डिफिकल्टीज, संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी जे आहेत, हा एक भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना काही व्यावहारिक अडचणी येतात किंवा त्यालाच आपण संख्याशास्त्रीय अडचणी म्हणतो किंवा संख्याशास्त्रीय डिफिकल्टीज, स्टॅटिस्टिकल डिफिकल्टीज किंवा प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या नावाने ते ओळखलं जातं. प्रारंभी आपण थेरॉटिकल डिफिकल्टीज हा भाग पाहूया. संकल्पनात्मक अडचणी काय आहे याच्यामध्ये पहिली अडचण जी आहे ती पहिली अडचण जशी आहे की डिफिनिशन ऑफ नॅशनल इन्कम. कारण राष्ट्रीय उत्पन्नाची एकच सर्वमान्य अशी व्याख्या नाही. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या व्याख्यामुळे सैद्धांतिक स्वरूपाचा गोंधळ निर्माण होतो की कोणती अचूक स्वरूपाची व्याख्या वापरावी, ही तिथं अडचण निर्माण होते. त्यानंतर दुसरा अडचण अशी आहे की नेचर ऑफ प्रोडक्शन. या ठिकाणी उत्पादनाचं स्वरूपही राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना अडचणीचं ठरतं. ते असं की काही उत्पादन आपल्या व्याख्येनुसार उत्पादन हे एक वर्षाच्या कालावधीत आपण मोजतो, मात्र असे अनेक उत्पादनं असतात की ते एक वर्षापेक्षा अधिक कालावधी त्यासाठी लागतो. उदाहरणार्थ जहाज बांधणी व्यवसाय असेल किंवा रस्ते बांधणी असेल, धरण बांधणी असेल, या कामासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. तेव्हा याचं मोजमाप आपण कोणत्या वर्षामध्ये करायचं, ही खूप मोठी अडचण तज्ज्ञांच्या समोर निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की इल्लीगल ॲक्टिव्हिटीज. इल्लीगल ॲक्टिव्हिटीज पासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाही. ज्याला आपण काळा पैसा म्हणतो किंवा बेकायदेशीर उत्पादन जे आहे की ज्याची कुठंच सरकार दरबारी नोंद असत नाही, ऑफिसेसला नोंद असत नाही, त्याही उत्पन्नाचा समावेश करताना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तो समावेश केला जात नाही. त्यामुळं या ॲक्टिव्हिटीजचं ॲक्युरेट मूल्यमापन होत नाही आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आपल्याला कमी मिळताना दिसून येते. त्यानंतर इन्कम इन काइंड्स. वस्तूच्या स्वरूपात जे उत्पादन आहे ते वस्तूच्या स्वरूपात त्याचं पैशात कन्व्हर्जन मूल्य केलं जात नाही, असं उत्पादन मोजणंही अत्यंत अवघड होताना आपल्याला दिसून येतं. पाचवा मुद्दा असा आहे की ट्रान्सफर ऑफ पेमेंट. याला संक्रमित उत्पन्न असं आपण म्हणतो की जेव्हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला उत्पन्न ट्रान्सफर होतं. म्हणजे पहा की उत्पन्न पद्धतीनुसार आपण सर्व लोकांच्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असं गणतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीने आपल्या नोकराला दिलेला पगार आपल्या उत्पन्नातून, उदाहरणच घेतलं तर एखाद्या बँक मॅनेजरने त्याला स्वतःला 50,000 रुपये पगार मिळत असताना आपल्या कारच्या ड्रायव्हरला
जर त्यातील 5,000 रुपये दिले पगार म्हणून, तर त्या दोघांची जर उत्पन्नांची बेरीज केली तर बँक मॅनेजरचे 50,000, कार ड्रायव्हरला जो पगार आहे तो 5,000, असा 55,000 पगार होतो. म्हणजे बँक मॅनेजरकडून जे पैशाचं संक्रमण आहे ते ड्रायव्हरकडे झालेलं असतं. अशा वेळेस संक्रमित उत्पन्न मोजता कामा नये, फक्त बँक मॅनेजरचंच उत्पन्न मोजलं पाहिजे. जर असं संक्रमित उत्पन्न आपण मोजत गेलो तर निश्चित स्वरूपाने राष्ट्रीय उत्पन्न अधिक होण्याची शक्यता असते. त्यानंतर 6वा मुद्दा आहे की मेजरमेंट ऑफ रिअल इन्कम. अनेक वेळा उत्पादन मोजत असताना, राष्ट्रीय उत्पादन मोजताना आपण जे उत्पादनं देशामध्ये होतात ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये होतात, वेगवेगळ्या युनिटमध्ये मोजली जातात. जसं की घनपदार्थ उत्पादने, घनपदार्थ आपण किलोमध्ये मोजतो, द्रवपदार्थ हे लिटरमध्ये मोजतो, किंवा काही कापडासारखं उत्पादन आहे ते मीटरमध्ये आपण मोजतो, रस्त्याची लांबी मीटरमध्ये मोजतो. अशा वेळेस सर्व ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाचं मूल्य हे एका युनिटमध्ये, त्याला कॉमन रॉड ऑफ मेजरमेंट म्हणतो, त्याच्यामध्ये करत असताना अनेक वेळा चूक होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे देशातील सर्व पद्धतीचं भिन्न भिन्न उत्पादन जे आहे ते एकाच मूल्यात मोजणे अतिशय डिफिकल्ट होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की संकल्पनात्मक अडचणीमधील तो असा आहे, तुलना कठीण आहे. तुलना करणं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुलना करणं कठीण असतं, कारण उत्पादन करण्यासाठी किती तुम्ही श्रम वापरले त्याच्यावर त्या उत्पादनाचं मूल्य अवलंबून असतं. अनेक वेळा कमी श्रमामध्ये उत्पादन झालं आणि एखाद्याचं जादा श्रमामध्ये तेवढं उत्पादन झालं तर त्याची तुलना करणे आपल्याला कठीण होताना दिसून येतं. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न हे वेगवेगळ्या चलनांमध्ये असतं. अशा वेळेस ते तुलना करणं भिन्न देशात अवघड होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की अडचणीचा, की सेल्फ कन्झम्पशन. जेव्हा उत्पादक उत्पादन करतो तेव्हा त्याने मार्केटमध्ये जो शेतमाल किंवा कुठलीही वस्तू विकलेली असेल त्याचंच मूल्य विचारात घेतलं जातं, पण स्वतःच्या उपभोगासाठी जी वस्तू ठेवली जाते त्या वस्तूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेतलं जात नाही, आणि म्हणून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न कमी येताना दिसून येतं. उदाहरण जर पाहिलं आपण की अनेक वेळा शेतकरी डेअरीला दूध पाठवतात. अशा वेळेस 10 लिटर दूध जर दररोज जात असेल तर तो 10 लिटर दुधाचीच गणना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होती, परंतु कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यात 2 लिटर दूध ठेवलेलं असेल तर त्या दुधाची कुठंही नोंद होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न कमी येण्याची शक्यता असते. आणि शेवटचा मुद्दा असा आहे संकल्पनात्मक अडचणीमधील, की विना मोबदला केलेल्या सेवांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेतलं जात नाही. समाजामध्ये अनेक अशा सेवा असतात की ज्या विनामूल्य सेवा असतात, त्या सेवांचं मूल्य विचारात आपल्याला घेतलेलं दिसून येत नाही. जसं की समाजसेवकाने केलेली सेवा असेल, किंवा उदाहरणच घ्यायचं झालं तर तुम्ही समजा NSSमध्ये काम करत असताना एखाद्या गावचा रस्ता केला, एक 5 लाख रुपये किमतीचा तुम्ही रस्ता केला, जर सरकारनं केला असता तर त्याला 5 लाख रुपये गेले असते. अशा वेळेस तुम्हाला कुठलाही मोबदला दिला जात नाही, म्हणून त्या रस्त्याची किंमत आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गृहीत धरत नाही. तर ही अडचण आहे की विना मोबदला केलेल्या कामाचा हिशोब आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेत नाही. तर ह्या ज्या होत्या त्या संकल्पनात्मक डिफिकल्टीज आहेत. आता आपण प्रॅक्टिकल डिफिकल्टीज काय येतात, ते जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न प्रत्यक्ष मोजायला जातो त्यावेळेस काही अडचणी येतात. त्या अडचणी आपण इथं बघणार आहोत. त्यातली पहिली अडचण अशी आहे की बार्टर सिस्टम, म्हणजे वस्तू विनिमय पद्धत. जेवढी अर्थव्यवस्था मॉनिटाईज जास्त असेल तेवढं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न अधिक चांगल्या पद्धतीने मोजता येईल. पण जर वस्तू विनिमय होत असेल, वस्तूच्या बदल्यात वस्तूचे व्यवहार होत असतील तर निश्चित स्वरूपानं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश होत नाही, त्याची नोंद होताना आपल्याला दिसून येत नाही. उदाहरणार्थ ग्रामीण भागातील एखादी आजी आपल्या कोंबडीची 4-5 अंडी दुकानाला नेऊन साखर घेऊन येते, तिथं कुठेही पैशाचा वापर होत नाही. अशा वेळेस आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजणं अडचणीचं होताना दिसून येतं. त्यानंतर ॲक्युरेट अँड रिलायबल डेटा.
राष्ट्रीय उत्पन्नाबाबत ॲक्युरेट आणि रिलायबल डेटा मिळणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. अनेक वेळा तुम्ही जर एखाद्या सुशिक्षित लोक जर पाहिले ते सुद्धा आपल्या व्यवहाराच्या नोंदी ठेवत नाहीत आणि मग जिथं प्रचंड प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये निरक्षरता आहे किंवा अडाणी लोक आहेत अशा ठिकाणी ते अडाणी लोक आपल्या व्यवहाराची नोंद ठेवू शकत नाहीत. आपल्याकडे 10 वर्षातून एकदा जनगणना होते. अनेक लोकांना 10 वर्षापूर्वी किंवा 8 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी काय होतं आपल्याकडे उत्पादन, किती क्वांटिटीचं होतं हे सांगता येत नाही. अनेक वेळा या बाबीची अडचण आपल्याला दिसून येते की ॲक्युरेट डेटा मिळत नाही. दरवर्षीचा जरी डेटा आपण विचारात घेतला तरी लोकांना अचूकपणे डेटा सांगता येत नाही, कारण त्याच्या कुठेही नोंदी केलेल्या बरेच लोक त्याच्या नोंदी करत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला रिलायबल किंवा ॲक्युरेट डेटा मिळत नाही, अचूक डेटा मिळत नाही. तिसरं आहे की डबल काउंटिंग. डबल काउंटिंग होण्याचा, दुहेरी गणना होण्याची अधिक शक्यता असते. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अनेक वेळा एकाच वस्तूच्या उत्पादनाची 2 वेळा नोंद होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ की जसं एखाद्या शेतकऱ्यांनी 50 क्विंटल गहू उत्पादित केला हे आपण एका ठिकाणी नोंद करतो, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण किती ब्रेडचं उत्पादन केलं हेही मोजतो की जे ब्रेड त्या गव्हापासून तयार झालेले असतात. अशा वेळेस गव्हाचं उत्पादन मोजलं जातं, दुसऱ्या बाजूला ब्रेडचं उत्पादन मोजलं जातं आणि त्याच्यामुळे ते उत्पादन डबल होण्याची शक्यता असते. तेव्हा दुहेरी गणना जी आहे ते दुहेरी गणना टाळून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजावं लागतं. त्यामुळे दुहेरी गणना ही एक राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचण आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की डेप्रिसिएशन. घसारा जो आहे ते घसाऱ्याचा अंदाज केला जातो. अनेक वेळा स्टँडर्ड पद्धतीने अंदाज मोजला जातो, पण तो अंदाज सर्व ठिकाणी, सर्व यंत्राच्या बाबतीत, सर्व मशिनरीच्या बाबतीत किंवा सर्व साधनांच्या बाबतीत एकसारखाच असेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि त्याच्यामुळं जो घसारा आहे तो घसारा अंदाज करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. 5वी अडचण असं आहे की किमतीतील बदल. प्राइस चेंज आपण म्हणतो. जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा किमतीतील बदल विचारात घ्यावा लागतो. जर किमतीतील बदल मित्रांनो विचारात घेतला नाही तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न अचूकपणे मिळणार नाही. उदाहरणार्थ आपल्याला असं सांगता येईल की एखादा शेतकरी 10 क्विंटल धान्य यावर्षी उत्पादित करतो. त्या 10 क्विंटल धान्याला मार्केटमध्ये प्रति क्विंटल 1,000 रुपये दर असेल तर त्याला 10,000 रुपये प्राप्त होतात. देशाचं उत्पन्न 10,000 होतं. मात्र पुढच्या वर्षी समजा त्या धान्याची किंमत 2,000 रुपये प्रति क्विंटल झाली आणि त्या शेतकऱ्याला 10 क्विंटलच धान्य उपलब्ध झालं, उत्पादन झालं, तर त्याच धान्याचं आपल्याला 10 दुनी 20,000 रुपये मिळतात. म्हणजे फक्त किमतीतील बदलामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढताना आपल्याला दिसून येतं की जे तो आभास निर्माण असतो, प्रत्यक्षात 10 क्विंटलच धान्य उत्पादित झालेलं असतं. अशा वेळी आपल्याला किमतीतील जो बदल आहे तो किमतीतील बदल कमी केला पाहिजे. असं सर्वच वस्तूंच्या बाबतीत होतं की सगळ्या वस्तूंच्या ज्या किमती वाढतात त्या किमती आपल्याला कमी केल्या पाहिजेत किंवा किमतीचं वास्तव मूल्य स्थिर वर्षानुसार किमतीचं मूल्य मोजलं पाहिजे. नंतरची जी अडचण आहे ती नंतरची अडचण असं आहे की जेव्हा आपण प्रॅक्टिकल मोजायला जातो राष्ट्रीय उत्पन्न तेव्हा ट्रेंड स्टाफ ट्रेंड अँड इफिशियंट स्टाफ जो आहे तो असायला पाहिजे की त्या व्यक्तीला उत्पादनाचा अंदाज करता आला पाहिजे. जसं असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्ती पूर्वीच्या काळामध्ये जर घरावर एंटेना असेल तर घरी टी व्ही आहे का म्हणून विचारायची आवश्यकता नाही. त्या पद्धतीने उत्पादनाचा आपल्याला अंदाज घेता आला पाहिजे आणि त्यासाठी कौशल्यपूर्ण किंवा प्रशिक्षित असा स्टाफ पाहिजे की जेणेकरून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अचूक अंदाज करता आले पाहिजेत. सगळ्याच माहिती विचारून न घेता काहीचे अंदाज करता आले पाहिजे आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न मोजता आलं पाहिजे. दुसरी अडचण अशी, व्यावहारिक अडचण असे की लोकांचा दृष्टिकोन. अनेक वेळा सर्वे करण्याच्या पद्धतीमध्ये आम्ही भाग घेतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की लोक जेव्हा उत्पन्न विचारलं तर ते कमी सांगतात आणि खर्च जर विचारला तर आमचा खर्च प्रचंड प्रमाणात आहे आणि उत्पन्न मात्र कमी आहे. मग हे मेळ कसा घालतात हा प्रश्न निर्माण होतो.
म्हणजे लोकांचा उत्पन्न कमी सांगण्याचा दृष्टिकोन असतो अनेक वेळा. पण जेव्हा हे जर सामाजिक प्रतिष्ठेसाठी सांगायचं असेल तर मात्र 10 एकर ऊस आहे, 20 एकर ऊस आहे अशी उदाहरणे दिली जातात. आणि सरकारी स्कीमसाठी जर असेल तर उत्पन्न कमी सांगितलं जातं. तर हे लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचणीचा होताना दिसून येतो. त्याचबरोबर अमौद्रिक सेक्टर जे आहे त्याचं अस्तित्व प्रचंड प्रमाणात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आपण अजूनही म्हणतो की 70% लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. त्यामध्ये अनेक लोक निरक्षर आहेत, अनेक लोकांची बँकांमध्ये खाती नाहीत. अशा वेळी जर ते वस्तूचे व्यवहार करत असतील तर निश्चित स्वरूपाने त्याचं कुठंही मोजमाप केलं जात नाही किंवा कुठंही त्याची नोंद होत नाही. आणि जर नोंद नाही झाली तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश होणार नाही. त्याचबरोबर आपल्याला आणखी एक व्यावहारिक अडचण अशी सांगता येते की व्यवसायाचं विशेषीकरण झालेलं नाही. अनेक वेळा एकच व्यक्ती अनेक व्यवसाय करत असताना दिसून, जसं एखाद्या शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं, तो शेती तर करतोच, त्याचबरोबर त्याचं एखादं दुकान असू शकतं, तो एखादा व्यापार करू शकतो, त्याचा मुलगा नोकरीला असू शकतो, त्याचे कारखान्यामध्ये शेअर्स असू शकतात. तर हे डायव्हर्सिफाईड उत्पन्न असतं. तो एकच व्यवसाय करत नाही. आणि जर एकच व्यवसाय करत नसेल तर निश्चित स्वरूपानं त्या व्यक्तीचं स्पेशलायझेशन शोधणं अवघड होतं आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ती आपल्याला अडचण दिसून येते. जे मार्केटला ट्रान्झॅक्शन येत नाही, मार्केट ट्रान्झॅक्शन होत नाही, त्याही ट्रान्झॅक्शनची नोंद आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होताना दिसून येत नाही. तेव्हा या सर्व बाबींचा विचार केला तर तुमच्या लक्षात आला असेल की राष्ट्रीय उत्पन्न आपण जे दरवर्षी मोजतो किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या अशी करतो की 1 वर्षाच्या कालावधीत अंतिम वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतं त्याचं पैशातील मूल्य जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न. मात्र प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना काही संकल्पनात्मक डिफिकल्टीज आपल्याला येतात आणि दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आपल्याला येतात. तर या दोन्ही डिफिकल्टीज तुमच्या लक्षात आल्या असतील असं मी समजतो आणि इथं थांबतो. थँक्यू.